पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आमचं काम आम्ही करत आहोत, असं विधान मंत्री भरत गोगावलेंनी केलं। आमची इच्छाशक्ती प्रबळ आहे, काही अडचणी वरच्या लेवलला नेते मंडळींना असू शकतात, नवरात्र झाल्यावर त्यावर मार्ग निघेल असंही गोगावलेंनी म्हटलंय। ओबीसी समाजासाठी आता लढा किंवा मराचा संघर्ष असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केले। तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवार यांना जीआर समजून घेण्याचा सल्ला दिला। पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडेंसह पत्नी आणि मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर गणेगाव तुम्हाला येथील शेतकऱ्यांच्या शेतीवर परस्पर कर्ज काढून फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे 63 लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे। पंचनामा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असंही भरणेंनी म्हटलंय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी भरणेंनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली आहे। राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन भरणेंनी शेतकऱ्यांना दिलं। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालंय। यावर कोल्हापूरच्या धर्तीवर काय मदत करता येईल याबाबत बैठक घेण्यात येणार आहे। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी याबाबतची माहिती दिली आहे। मंगळवारी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडणार आहे। सांगोला तालुक्यात प्रथमच ढगफुटी सदृश पाऊस झालाय। संपूर्ण सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली। पावसानं घरांचं तसंच फळबागा आणि काढणीला आलेल्या खरीप पिकांचं नुकसान झालंय। सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील उपरीतील गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। ओढ्यावर पूल नसल्यानं नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय। प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन पादचारी पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकं वाहून गेली आहेत। अनेक विहिरी गाळानं बुजल्या आहेत आणि या पाझर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला। मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी पाटोदा तालुक्यातील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। अशातच पाण्याचा निचरा होऊन सौताडा घाटातील रस्ता वाहून गेला। घाटातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं रस्ता वाहून गेला। यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील सामेवाडा येथील शेतशिवारात चितळ जखमी अवस्थेत आढळून आलाय। याची माहिती वन विभागाला देण्यात आली। तर वन विभागाच्या पथकानं जखमी चितळाला जीवनदान दिलंय। चितळावर लाखनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। औषध उपचार झाल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले। येवला शहरातील एका ओढ्यात 15 फुटी अजगर आढळल्यानं खळबळ उडाली। मात्र वन विभागानं सर्पमित्राच्या मदतीनं अजगराला रेस्क्यू केले। त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात दूर सोडून दिले। उद्या भाद्रपद बैलपोळा सण साजरा करण्यात येणार आहे। तर मनसर शहरात बैलांना सजवण्याच्या साहित्यांना दुकानं सजलेली पाहायला मिळतात। साहित्य खरेदीसाठी शेतकरीही गर्दी करतायत। बैलपोळा दिवशी बैलांना नवीन कासरं, गंडे, वेसण, मोरखी घालण्यात येतात। बैलाच्या शिंगांना लावण्यासाठी फुलांचे गोंडे असणारे किंवा मोरपंख असणारे तुरे वापरले जातात। अहिल्यानगरच्या श्रीराम मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी 3 सराईत चोरट्यांना अटक केली। MIDC पोलिसांना चोरट्यांना अटक करण्यात यश आले। चोरट्यांकडून 1 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले। तर दागिने आणि रोख रक्कम पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या हस्ते ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आले। गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसह MIDC पोलिसांचं अभिनंदन करत सत्कार केला। कोल्हापूर पोलिसांनी न्यू शहापुरीमध्ये झालेल्या 55 लाखांच्या घरफोडीचा छडा लावण्यात यश आलेले। पोलिसांनी टोळीला अटक केली। टोळीकडून 25 तोळे दागिने, डायमंड आणि 4 चाकी दुचाकी असा 37 लाखांचा मुद्देमाल जप्त केला।